मध्ये जरा मधी मध्ये असं चिकनचा रस्सा करायला लागले आम्ही ना मालवणमध्ये ना सगळं जाते बघा. तिथं ना ती स्टूल घेऊन हे बघा स्टूलवर थांबलेली आहे. स्टूल घेऊन मल्टीग्रेन आटाचा बघा किती छान फुगतं बघा. कोण सांगतात नाही. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि सगळे कसे आहे, तुम्ही बरे आहे ना? आणि मी पण बरी आहे. चला आता दुपारचं 1:15 वाजलेलं आहे आणि आज जरा माझं गेटअपवरून अवॉइड करा जरा डोळेवर जरा सुजलेलं आहे बघा. हे चिकन आहे वाटप काढून ठेवलेले आहे. खोबऱ्याचं वाटप आहे, सुकं खोबरं. इथं ना 2 छोटे छोटे कांदा कापून ठेवलेले आहे. माझ्याकडे फक्त खडे मसाला आता एवढेच आहे, एवढेनेच करणार मी, बाकी काय नाही माझ्याकडे. आणि हे ना टोमॅटो प्युरी करून ठेवलेले आहे. साडे 1:30 वाजायला आले आहे आणि आरोहीला पण क्लासला जायला पाहिजे. त्याबद्दल ना कुकरमध्ये बनवून टाकते, नंतर मग भाकरी पण करते. एक तरी कालपासून टेन्शन लागलेलं आहे पायाचं. तर मला माझं टेन्शन आहे, तरी पण परत त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या गोष्टीबद्दलच फॅमिली मेंबर असं काय काय होतं. तर राहू दे तिकडे त्यांचं. मला तर फक्त माझ्या मुलांचं एवढंच हे मतलब आहे, राहू दे. तर मला असं बघितलं तर आज काय करायचं असं मूडच नाही आहे. असं मतलब की आपण काय फक्त हाऊसवाईफ आहे, बाहेर काम करत नाही, आपल्या किंमत नाही आहे असं झालेलं आहे. माझं तरी परिस्थिती ना असं झालेलं. घरातले माणसंच आम्हाला किंमत देत नाही आहे. आता बाहेरवाल्याकडे तर काय अपेक्षा ठेवायचं. एवढं सगळं भांडणामध्ये की एवढं सगळं मी पण राग करून बसले तर मुलांना कोण देणार खायला? मुलांचं काय चुकायचं म्हणजे. चला तर पटपट करून घेते. हे दोघे बघा खेळतात इथं. हाय मन गुडिया, गुडिया हाय. पुरा आठवडा तरी ना सकाळी पाणी होतं बघा. लेकिन आज बरोबर संडे आहे आणि सकाळपासून ना पाणीचं मतलब की जरासं आलं गेलं म्हणजे की असं बघितलं तर नाही सारखं पाणी येते काय माहिती. चिकन करणार लेकिन पाणी आलेलं आहे. आता पटकन भांडे धुवून घेते, नाही तर पाणी परत नाही येतं की नाही ना पाणी त्याचा भरोसा ना बाई. पाणी आले की पाणी पटकन कामं करून घेते. करूया ह्याच्यामध्ये मी ना मस्टर्ड ऑइल घालते, 1 चम्मच ना अमूल बटर घालते, जिरा घालूया, कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत ना भाजून घेऊया. मी ना जास्तीत जास्त ना कुकरमध्येच करते, तरी वेळ नसतं एवढं. त्याबद्दल मी कुकरमध्ये करते. कधी कधी डायरेक्ट पण भांड्यामध्ये वगैरे करते. आलं लसूण पेस्ट घालूया. आणि आता हे बघा असलं लहान मुलाचं एक मध्ये असलं तर ना खूपच हे होते बघा. एक तरी ओटा एवढं लहान आहे, आमची गुडिया पण जरा पण ऐकत नाही. आता हळदी पावडर घालते बघा, काश्मीरी लाल मिरची पावडर घालते 1 चम्मच. तेलमध्येच ना तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे घातलं ना तो कलर ना छान येते, रेड कलर. ह्याच्यात ना चिकन घालून घेऊया. ते ना स्वच्छ मी ना एक 4-5 वेळ तरी धुतले असणार. छान ना एक ना 4-5 मिनिट ना ह्याला ना असं परतून घेऊ, म्हणजे जरा मध्ये असं. मसाला घालून घेऊया. पावडर संपला, धनिया पावडर, जिरा पावडर पण संपायला. हे बघा घालून टाकते मी. मीठच घातली नाही बघा ह्याच्यात मी. आता जरासं घालूया, नंतर बघूया. आणि हे बघा इथं ना गरम पाणी करून ठेवलेले आहे मी चिकनमध्ये घालायला. आता ह्याच्यानं मी खोबऱ्याचं पेस्ट घालून घेते. हे ना मी मालवणी चिकनचा रस्सा करायला लागले. आम्ही ना मालवणीमध्ये ना सगळे ना खोबरा वापरा, नाही तर चिकनचा रस्सा पण नाही, मटनचा रस्सा पण नाही, खोबरा कंपल्सरी वापरतो. आता ना ह्याच्यात ना गरम पाणी ओतून घेऊया. तुम्हाला किती पाहिजे तेवढा रस्सा करून घ्या. लागतंच, त्याबद्दल एवढा रस्सा केलेले आहे. छान लागतं भात बरोबर, भाकरी बरोबर. मसाला घालते स्टेजवर ना जाते. हे टेस्ट करून बघूया मध्ये की मीठ वगैरे. मीठ घालायला पाहिजे. आता कोथिंबीर घालून टाकते आणि कुकर बंद करून टाकते. आता बंद करूया आणि मी 3 शिटी काढते पटकन. इथं मी भाकरीचं पण सगळं तयारी करून घेते बघा. तवच ना पाणी आलं म्हणून ना पटपट सगळं धुवून घेतली म्हणून बरं झालं.
नाहीतर ना हे बघा तेवढंच बघा 10 मिनिटात हे बघा पाणी परत गेलं बघा. असं करतात बघा पाणी. ते तवं परत मी जेवणाला लागले असते की नाही एवढं पण पाणी नाही मिळालं असतं. मग हे मल्टीग्रेन आटा आहे. आता पटकन भाकरी करून घेते. एक कुकरचं 3 शिटी झाल्यानंतर बंद करून ह्याच्यावर तवा ठेवते. तो मी इथं बघा गरम पाणी ठेवले ह्याच्यामध्ये घालायला. हे बघा आता 3 शिटी झालेलं आहे. आता हे कुकर ठेवते खाली आणि ह्याच्यात तवा ठेवून घेते भाकरी करायला. आता हे बघा मी इथं भाकरी करायला लागले आणि आरोहीमध्ये शूट घेत होती. ही बघा गुडिया बघा, फक्त तिला ना केस विंचरायचं असतं. म्हणजे की पुढे जाऊन की पार्लरवाली होते काय माहीत. हे बघ पार्लरवाली होणार. हे बघा फक्त तिथे केसाच्या पाठीमागे ती कुठं जाते बघा. तिथं ना ती स्टूल घेऊन हे बघा स्टूलवर थांबलेली आहे. स्टूल घेऊन तिच्या पाठीमागेच फिरते. फक्त केस विंचरते आणि काय काय तिचा कपडा घालते आणि केस कटिंग करते असं म्हणते. हे बघा मल्टीग्रेन आटाचा बघा किती छान फुगतं बघा. कोण सांगतात नाही फुगत म्हणून. छान पीठ वगैरे मळलं ना भाकरी छान फुगतात. मी परत तसं सोडलं तर मला काही आवडत नाही आहे. आता किती 2:30 झाले बघा. हे सगळं भाकरी झालं सगळं झालं. आता हे बघा एवढं भांडे पडलेले आहे. आता बघून आता पाणी कधी येते. नाहीतर थोडे भांडे पाणी भरून ठेवलेले आहे ना. हां सॉरी. तिच्यावरनं पाणी उठले म्हणजे त्याला सॉरी म्हणायला पाहिजे. बघा चला त्याची कपडे काढूया. पाऊस आलेला आहे. सगळं सुकलेले कपडे परत धुसणार. आमच्याकडे ना मालवणी रस्सा असते बघा. आता प्लेट करते. हे बघा शिजलेलं आहे बघा चिकन. हे बघा कट केली. हे बघा त्यांना 3 वाजलेलं आहे. आरोहीला आणि गुडियाला जेवण वाढून दिलेले आहे मी. आता त्यांना जेवण करून घेते मी. नंतर करते. चला मग हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सेफ्टी राहा, सुरक्षित राहा. चला बाय बाय, टेक केअर.